नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासमोर गणितातला एक छानसा प्रश्न आहे. √5 गुणिले √5 गुणिले √5 बरोबर 125चा x वा घात. तर x बरोबर किती? तर हा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेऊ आपण. √5 गुणिले √5 गुणिले √5 बरोबर 125चा x वा घात. आपण पहिल्यांदा इक्वेशनच्या दोन्ही बाजूंचा वर्ग करू. √5चा वर्ग केल्यामुळे 5 बाहेर येईल गुणिले √5 गुणिले √5 आणि इकडे 125चा x वा घात आणि त्याचा वर्ग, म्हणजे याचं उत्तर √5 गुणिले √5 गुणिले √5 बरोबर 125चा घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार, म्हणजेच x गुणिले 2 बरोबर 2x असं येईल. तर आपण या दोन्हींचा पुन्हा एकदा वर्ग करू, म्हणजे 5चा वर्ग 25 गुणिले 5 रूटमधून बाहेर येईल गुणिले 5चा रूट बरोबर 125चा 2x घात आणि त्याचा वर्ग, म्हणजेच 25 गुणिले 5 125 √5 बरोबर 125चा घाताचा घात म्हणजे घातांचा गुणाकार 2x गुणिले 2 4x. आता आपण काय करायचं, दोन्ही बाजूंना 125ने भागावं. मग 125 √5 बरोबर 125 रेज टू 4x. दोन्ही बाजूला आपण जर 125नं भाग घालवला तर इथे 125ला 125 कट होईल आणि आपल्याला √5 बरोबर, आता 125चा इथं 4x वा घात आहे आणि इथं खाली 125चा पहिला घात आहे. जेव्हा घातांकांचा भागाकार असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की 125 याचं उत्तर 125चा 4x वजा पहिला घात असं येईल. कारण आपल्याकडे रूल आहे की a चा m वा घात भागिले a चा n वा घात जर असा असेल तर याचं उत्तर a चा m वजा n वा घात असं येतं. आता आपल्याला आहे √5 बरोबर 125चा 4x वजा 1 घात. आता दोन्ही बाजूंचा पुन्हा वर्ग करू. 5चा रूट गेल्यावर काय होणार, 5 उत्तर येईल आपल्याकडे बरोबर 125चा 4x वजा पहिला घात आणि त्याचा वर्ग. 5 बरोबर 125चा 4x वजा पहिला घात गुणिले 2, म्हणजेच 5 बरोबर 125चा 2 गुणिले 4 8x वजा दुसरा घात. आता 125 आपण 5च्या घातांकांच्या स्वरूपात लिहू, म्हणजे कसं, तर 125 म्हणजे 5चा घन आणि त्याचा 8x वजा दुसरा घात, म्हणजेच 5 बरोबर 5चा 3 आणि 8x वजा 2चा गुणाकार, म्हणजे 3 8 24x वजा 3 2 6 असं उत्तर येईल. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं की इथं डाव्या बाजूला 5चा पहिला घात आहे आणि उजव्या हाताला 5चा 24x वजा 6वा घात आहे. जेव्हा दोन्ही घातांकांचे पाया समान असतात, बेस समान असतो, तेव्हा दोन्ही घातांकसुद्धा समानच असले पाहिजेत. त्यामुळे इथं आपण असं म्हणू शकतो की 1
बरोबर 24 x वजा 6, म्हणजेच 6 या बाजूला अधिकला आणलं की होतं 7. 24x बरोबर 7 आणि 24x बरोबर 7 असल्यामुळे x बरोबर येईल 7/24 आणि इथं आपल्याला आपलं उत्तर सापडतं. धन्यवाद.